नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावण महिन्याच्या शनिवार निमित्त जाणून घेणार आहोत। कारण श्रावण महिन्यात जसे श्रावणी सोमवारला महत्त्व असतं तसे श्रावणी शनिवारला देखील महत्त्व असतं। बऱ्याच ठिकाणी श्रावणी शनिवारचं व्रत देखील केलं जातं। आता श्रावण महिना म्हटलं तर प्रत्येकच दिवस महत्त्वाचा असतो। प्रत्येक दिवसाचं वेगळं असं विशेष महत्त्व असतं आणि त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना आपल्याला सेवाया करायच्याच आहे। पण सोमवार शनिवार हे 2 दिवस आहे की आठवडाभर जरी आपल्याला सेवा करायला नाही जमलं तरी कमीत कमी या 2 दिवशी तरी आपण थोडासा वेळ हा काढायचा आहे आणि जमेल तशा सेवाया करायच्या आहे। आता श्रावण महिन्यातल्या शनिवारी आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या कशासाठी करणार आहोत तर बघा, आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, आपल्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष असतो, शनीची 7.5 असते किंवा शनीची महादशा सुरू असते। शनीचं जे स्थान आहे ते कदाचित खराब देखील असू शकतं आणि मग आपल्याला बऱ्याचशा समस्याचा सामना देखील करावा लागतो। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण श्रावण महिन्यातल्या शनिवारी काही विशेष सेवा केल्या तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये सकारात्मक बदल हा दिसून येतो। त्यासोबतच बघा, शनी देवता म्हटलं तर न्यायप्रिय देवता आहे, त्यामुळे आपले कर्म देखील आपल्याला चांगलेच ठेवायचे आहे। तर असो, उद्याच्या पहिल्या श्रावण शनिवारी आपल्याला काय काय करायचं आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला नंतर काही शंका वाटली तर तुम्ही ती कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ म्हटलं तर खूप विशेष मानले जातात। ज्या काही पितरांच्या सेवा असतात त्यामध्ये तिळाला विशेष असं महत्त्व आहे। आपण जेव्हा तर्पण विधी करतो तेव्हा देखील तिळाला विशेष असं महत्त्व आहे। तसेच आपण पितरांच्या नावाने जेव्हा काही घास ठेवतो, नैवेद्य ठेवतो त्यावर देखील काळे तीळ हे टाकले जातात। या व्यतिरिक्त तिळाने दृष्ट देखील काढली जाते। तर अशाच प्रकारचे हे काळे तीळ जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकले आणि त्यांनी जर अंघोळ केली तर आपल्याला जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळते। पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळत असते। तर हा छोटासा उपाय तुम्ही उद्या नक्कीच करून बघा। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर ते शिंपडायचं आहे आणि दोन्ही गोष्टी नसतील तर हळदीचे जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे। आणि आपली जी फरशी आहे तर ती फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे जाडे मीठ टाकायचं आहे आणि त्या मिठाच्या पाण्याने आपल्याला फरशी जी आहे तर ती पुसायची आहे आणि हेच मिठाचे जे पाणी आहे ते आपल्या अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे। आपला मुख्य दरवाजा जो आहे तो देखील मिठाच्या पाण्याने आपण पुसू शकतो। तसेच आपला किचन ओटा आहे तो देखील आपण शनिवारच्या दिवशी मिठाच्या पाण्याने स्वच्छ करू शकतो। आता मिठाच्या पाण्याने स्वच्छ करण्याची 2 कारणं आहेत। एक म्हणजे मीठ जे आहे ते आपल्या डोळ्यांना न दिसणारे जे जीवजंतू असतात त्यांना मारण्यासाठी देखील उपयुक्त ठरत असतं। दुसरी गोष्ट म्हणजे जी काय नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची ताकद मिठामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि म्हणूनच आपल्याला मिठाचा हा छोटासा प्रयोग करायचा आहे। या व्यतिरिक्त उद्या शनिवारी श्रावण शनिवार आहे तर मग उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये देखील काचेच्या भांड्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आहे। बघा, त्यासाठी तुम्ही काचेची वाटी घेऊ शकता, काचेचा छोटासा ग्लास असेल तो देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये हे जाडे जे मीठ आहे ते भरून ठेवायचं। बारीक मीठ नाही तर जाडे जे खडे मीठ आहे तेच आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि ते ठेवताना देखील त्या भांड्याला झाकण लावायचं नाही, म्हणजे झाकण बंद करायचं नाही, झाकण उघडेच ठेवायचं आहे। आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये जाडे मीठ ठेवतो तेव्हा जी काही टॉयलेट बाथरूममध्ये निगेटिव्हिटी आहे तर ती शोषून घेण्यासाठी मीठ हे खूप उपयुक्त ठरतं। आणि हे जे मीठ आहे ना तर ते बघा आपल्याला दर 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी आपल्याला बदलायचं आहे किंवा अमावस्येच्या दिवशी किंवा त्या मिठाला जर पाणी सुटलं, आता पाणी सुटण्याचं वेगळं काही कारण नसतं, फक्त पावसाचं वातावरण जेव्हा असतं तेव्हा आपोआपच मिठाला पाणी सुटतं। त्यामध्ये उगाच आपले तर्क लावत बसण्यापेक्षा सरळ ते मीठ जे आहे ते फ्लश करून द्यायचं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ते जे काही भांडं आहे ते स्वच्छ करून कोरडं करून त्यामध्ये पुन्हा मीठ भरून ठेवायचं आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता। त्यानंतर बघा, आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाल्यानंतर उंबरठ्यावर 2 छोटेसे उपाय देखील करायचे आहे। त्यातला पहिला जो उपाय आहे तो असा की आपल्याला उंबरठ्यावर दोन्ही बाजूने छोटे छोटे दिवे लावायचे आहेत। त्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता किंवा आपली छोटी पंती जी दिवाळीची असते त्या 2 पंत्या घेतल्या तरी चालणार आहे। फक्त दिवा लावताना त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे। तेल तुम्ही कुठलंही घ्या, तुमच्याकडे मोहरीचं असेल तर खूप चांगली गोष्ट, नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल जरी वापरत असाल तर ते घ्या, जे पूजेत तेल असेल ते घ्या। पण
त्यामध्ये थोडेसे जे काळे तीळ आहे ते मात्र तुम्हाला टाकायचे आहे. भलेही ते तिळाचं तेल असेल तरीही थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. याने काय होणार आहे तर शनिदेवांची कृपा होण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यासोबतच पितृ देखील सुखावले जाणार आहे आणि अशा पद्धतीने उंबरठ्यावर हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर काही वस्तू देखील जाळायच्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत तर बघा, तुम्हाला 2-4 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची. त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावर कापराच्या वड्या ठेवायच्या आणि तो जो कापर आहे तो प्रज्वलित करायचा आणि तो प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे, त्यासोबत पिवळी मोहरी जी असते ती टाकायची आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो धूर आहे तो आपल्या घरामध्ये म्हणजे पसरवायचा आहे. आता फक्त तुम्ही उंबरठ्यावर ही वाटी ठेवून दिली तरीही चालणार आहे, घरामध्ये घेऊन नाही फिरण्याची गरज. पण तुम्हाला तसं करायचं असेल तर तसे तुम्ही करू शकता. आता हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस करू शकता. सकाळी सकाळी दरवाजा उघडल्यानंतर सगळी स्वच्छता झाल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करा किंवा मग संध्याकाळच्या वेळेस केला तरी देखील चालणार आहे. पण उंबरठ्यावर आवर्जून हा छोटासा उपाय तुम्ही करावा. श्रावणातले जेवढे शनिवार येणार आहेत तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करा. इतर वेळेसही तुम्हाला करायला काहीही हरकत नाही. बघा, त्यानंतर आपल्याला एक पंचमुखी दिवा देखील बनवायचा आहे. तो शक्यतो भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊनच लावायचा आहे. तुमच्या जवळपास कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर एक कणकेचा पंचमुखी दिवा बनवायचा, त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आणि हा जो दिवा आहे तो भगवान शंकरांच्या मंदिरात ठेवायचा आहे. दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित केल्यानंतर एक आसन म्हणून आपल्याला थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि लगेचच घरी यायचं का तर नाही. आपण फक्त दिवे प्रज्वलित करून घरी येत असू तर आपली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तिथे बसून आपल्याला भगवान शंकरांची 108 नामावली कमीत कमी म्हणायची आहे किंवा तुम्ही शिवमहिम स्तोत्र देखील म्हणू शकता, शनी चालीसा देखील म्हणू शकता किंवा शिवचालीसा देखील म्हणू शकता. कोणती तुम्हाला सेवा करता येत असेल ती सेवा तुम्ही नक्कीच तिथे बसून करू शकता. त्यानंतर आपल्याला पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली देखील एक कणकेचा दिवा लावू शकता. त्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे. पिंपळाच्या झाडाची आपण जेव्हा पूजा करतो तर आपल्याला माता लक्ष्मींची कृपा ही होतेच होते, पण पितरांपासून किंवा पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे उद्या पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून एक छोटासा दिवा लावण्याचा पुरेपूर प्रयत्न हा करायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी 11 प्रदक्षिणा घालताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असा मंत्र तुम्हाला सातत्याने म्हणायचे आहे. किंवा बघा, त्या ठिकाणी बसून आपल्याला पितृसुक्तम किंवा पितृस्तोत्र देखील म्हणता येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पितरांच्या शांतीसाठी ही सेवा नक्कीच पिंपळाच्या झाडाखाली करू शकता. त्यानंतर बघा, आता श्रावणी शनिवार निमित्त तुम्ही कुठल्या सेवा करू शकता तर आपल्याला श्रावण महिन्यानिमित्त भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक तर करायचाच आहे. त्यामध्ये तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, भगवान शंकरांची 108 नामावली घेऊन अभिषेक करू शकता किंवा फक्त ओम नमः शिवाय 11 वेळेस म्हणून अभिषेक करायला काही हरकत नाही. या व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये शिवमहिम स्तोत्र वाचू शकता, शिवस्तुती वाचू शकता, शिवलीलामृतमधला 11वा अध्याय वाचू शकता. जी सेवा तुम्हाला करणे शक्य होणार आहे ती नक्कीच तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर बघा, उद्या श्रावणी शनिवार आहे, त्यामुळे तुमच्या गावात जर शनिदेवांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील आवर्जून जा. शनीची 7:30 चालू असेल तर प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण केलं जातं. पण तुम्हाला 7:30 चालू नसेल तरीही तुम्ही शनिदेवांची आराधना नक्कीच करू शकता, कारण आपल्यावर शनीची जी काही दृष्टी आहे ती चांगली राहणं गरजेचंच असतं. कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा बसलेलाच असतो, त्याची दशा महादशा काय आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. त्यामुळे शनिदेवतेची आराधना करणं कधीही वाया जात नाही. त्यामुळे शनी मंदिरात जाऊन तुम्ही तेल अर्पण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी बसून शनी चालीसा देखील म्हणू शकता. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी उद्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच करा. उद्या शिवपिंडीवर तुम्हाला एक फूल देखील अर्पण करायचं आहे. ते फूल कुठलं आहे तर गोकर्णाचं निळ्या रंगाचं फूल. बघा, गोकर्णाचं जे फूल आहे त्यामध्ये पांढराही रंग असतो आणि निळाही रंग असतो. निळा रंग म्हटलं तर शनिदेव आहे, त्यांना खूप प्रिय आहे. त्यामुळे जर भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल अर्पण केलं
तिथे बसून शनी चालिसा म्हटली तर निश्चितच शनिदेवतेची कृपा तुमच्यावर होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर उद्याच्या दिवशी श्रावणी शनिवार निमित्त या छोट्या छोट्या सेवा करून बघा आणि त्याचा जो काय अनुभव आहे तो तुम्ही स्वतःच घ्या. कारण कुठलीही सेवा आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची प्रचितीही येत नाही. तर ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.